नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचा द डायरीज ऑफ सान्वी ईशानीच्या या खास पॉडकास्टमध्ये. आज आमच्यासोबत आला आहे एक खास पाहुणा ज्याने आपल्या अभिनय आणि सर्वांच्या मनात जागा मिळवली आहे. तर चला स्वागत करूया आपला लाडका बालकलाकार श्रीजय देशपांडेचा. श्रीजयने खूप बालनाट्यामध्ये काम केले आहे, जसे की ढब्बू ढोल रिमोट गोल, आजोबांच्या धमाल गोष्टी, नाच रे मोरा, जीर्णोद्धार, आकार, बाळाचे पाय पाळण्यात आणि अजब लोटासाठी महान गोष्ट, वेब सिरीज जसे की कवितेचं पान, लंपन, ॲडव्हर्टाइजमेंट्स फॉर फ्लिपकार्ट, रावेतकर अँड सक्सेस अबॅकस, टीव्ही सिरियल ती फुलराणी ऑन सोनी मराठी, मूवी बाहुबली डिरेक्टेड बाय समीर पाटील, शॉर्ट फिल्म माईक, घरचा गणपती, झेंडू आणि गुलाब, चेंजिंग रूम अँड अभिलाषा. आमच्या पॉडकास्टमध्ये तुझा खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तू कसा आहेस? मी एकदम मस्त. तुझ्या अभिनयाची सुरुवात कशी झाली? मला ह्याच्यामध्ये म्हणजे नाट्यसंस्कार कला अकादमी याचं नाव घ्यायला आवडेल. ती प्रकाश पारखी सरांची संस्था आहे. त्या संस्थेत म्हणजे ती संस्था दरवर्षी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा आयोजित करते आणि आईला हे कळलं की ती अशी स्पर्धा आयोजित करते, तर आईने माझ्यासाठी एक नाट्यछटा लिहिली. म्हणजे ती आईने माझ्यासाठी एक पहिली नाट्यछटा तिने लिहिलेली, खोटं बोलू नको नावाची, आणि मी ती नाट्यछटा त्या स्पर्धेत सादर केली आणि त्या स्पर्धेत मला पहिला नंबर मिळाला. आणि तसं सलग मला 3 वर्ष पहिला नंबर मिळत गेला त्या स्पर्धेत. तर जे प्रकाश पारखी सर होते, म्हणजे ते फाउंडर त्या संस्थेचे, तर त्यांना माझा अभिनय आवडला. तर त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांच्या एका संस्थेच्या व्यावसायिक नाटकामध्ये मला संधी दिली काम करायची. ते गदी माडगुळकरांच्या बायोपिकवर बेस्ड होतं ते नाटक. तर त्याच्यामध्ये माझं गदी माडगुळकरांचा म्हणजे मी छोटे गदी माडगुळकर मला दाखवलेले त्याच्यात. मग त्याच्यानंतर मला एक त्या नाटकामध्ये म्हणजे सगळ्यांना माझी भूमिका आवडली, तर मला एक सिरियल मिळाली ती फुलराणी नावाची, आणि मग एक पिक्चर. मग तसा माझा प्रवास सुरू झाला. पहिलं काम कसं मिळालं आणि कसं वाटलं? आत्ताच सांगितलं ते आपले नाट्यछटात सलग मी 3 वर्ष पहिला आलो. तर जे प्रकाश पारखी सर होते नाट्यसंस्कारचे फाउंडर, तर त्यांना माझं काम आवडलेलं. सो ते म्हणजे ते बक्षीस समारंभ तिकडचा झाला आमचा, म्हणजे तिसऱ्या वर्षीचा बक्षीस समारंभ आमचा संपला. मग त्याच्यानंतर ते माझ्या आईपाशी येऊन बोलले की तुमचा मुलगा आमच्या नाटकात काम करेल का? तर आईला म्हणजे खूप आनंद झाला, कारण की मला पहिली संधी त्यांनी दिली त्यांच्या नाटकात काम करण्याची. तर आणि मला मग तिने सांगितलं, तर मला पण खूप आनंद झाला. मी आईला म्हणाला ठीक आहे मी करेल, कारण की मला पण असं सॅटिस्फॅक्शन होत होतं त्याचं. तर मग मला असंच पहिलं मिळालं. अभिनयाची प्रेरणा तुला कुठून मिळाली? आता म्हणजे खरं मला प्रेरणा अभिनयाची माझ्या आईकडनंच मिळाली. तसं माझ्या आईला लहानपणापासूनच अभिनयाची फार आवड होती आणि तिने छोट्या मोठ्या अशा नाटकांमधून सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे खरं मला अभिनयाची प्रेरणा तिच्याकडनंच मिळाली आहे. सेटवरचा तुझा आवडता क्षण कोणता होता? तसे तर सगळेच आवडते क्षण असतात सेटवरचे, पण तरी सगळ्यात आवडता क्षण म्हणायला गेलं तर माझी एक लंपन वेब सिरीज आहे, जर तुम्ही पाहिले असेल, निपुण धर्माधिकारी सरांची. तर त्याच्यामध्ये एक सीन होता, म्हणजे जंब्या नावाचा कॅरेक्टर असतो, त्याला मला थोबाडीत मारायची असते, म्हणजे कालाकाली मारायची असते. सो जे डायरेक्टर निपुण सर असतात ते म्हणाले की ऍक्शन म्हणलं की तुला त्याला थोबाडीत मारायची. तर त्याने ऍक्शन म्हणलं, तर तो माझ्या तोंडाकडे बघून हसायलाच लागला. त्याला थोबाडीत मारताच येत नाही. असे मी 4-5 टेक घेतले त्याचे. असं मग सगळे तिकडे हसायला लागले, टेकच झाले नाही. मग शेवटी 5व्या टेकला त्यांनी कशी बशी ती थोबाडीत मारली आणि तो मग सीन कम्प्लीट झाला. तर तो आतापर्यंतचा मला वाटतं सगळ्यात मजेशीर सीन होता माझा. शाळा आणि शूटिंग ह्यामध्ये बॅलन्स कसा राखतोस? आता म्हणजे कसं, माझा जे 1ली ते 6वी जो पिरियड होता तो मला म्हणजे जरा कठीण गेला अभ्यासासाठी, कारण की त्यावेळेस मी खूप साऱ्या व्यावसायिक नाटकांमध्ये काम करत होतो, म्हणजेच कमर्शियल नाटकांमध्ये काम करत होतो. आणि म्हणून त्या नाटकांचे आम्ही खूप स्पर्धेला उतरवायचं ते नाटकं. तर आम्ही म्हणजे मला वेगळ्या ठिकाणी जावं लागायचं त्याच्यामुळे.
आणि मग त्याच्यामुळे मग आई म्हणजे माझा काही अभ्यास व्हायचा नाही आणि माझ्या अकॅडमिक्सवर खूप त्याचा मग प्रभाव पडला. मग आई म्हणाली, अरे हे खूपच म्हणजे वाईट मार्क्स पडले ना मला. तर आईला वाटलं की आपण आता हायर ग्रेड्स मध्ये जातोय, सो आपण आता बंद करायला म्हणजे थोडं कमी करायला पाहिजे नाटकाचं प्रमाण. तर मग मला मग त्याच्यामुळे काही काही बालनाट्य मग सोडावे लागले त्याच्यामुळे. म्हणजे आता नाटकं सोडून मी आता छोटे छोटे प्रोजेक्ट घेणार आहे. पण आता अगदीच मोठे नाही घेणार म्हणजे सिरियल वगैरे सारखे. सो म्हणजे कसं मला अभ्यासासाठी आता वेळ देता येईल. कोणत्या सहकलाकार सोबत काम करून जास्त मजा आली? आता म्हणजे सगळेच सहकलाकारासोबत मला काम करून मजा आली. पण सगळ्यात जास्ती माझे आवडते कलाकार म्हणजे डॉक्टर मोहन आगाशे. म्हणजे ते एकदमच फ्रेंडली नेचरचे आहेत. आणि मी ज्या सेटवरती बसलो तेव्हापासूनच ते असे एकदम माझ्यासोबत इंटरॅक्ट आणि बोलायला लागले आणि मी पण त्यांच्यासोबत असं फ्रीली बोलू शकत होतो. मला असं काही वाटलं नाही की आपल्यासमोर एक कोणतं तरी मोठे आहेत उभे, मोठे माणूस उभे आहेत. तर मला ते सगळ्यात जास्त म्हणजे फ्रेंडली नेचरचे आहेत ते. आणि म्हणजे ते फार कॉमेडी सुद्धा आहेत. मी जे सेटवरती जर मी काय चुकलो तर ते मला तेव्हा सांभाळून घेत होते. आणि म्हणजे मला ते सगळे ओव्हरऑल सगळ्यात ते जास्त आवडलेले ऍक्टर. घरच्यांच्या तुझ्या ऍक्टिंग करिअर बाबत काय रिॲक्शन असते? का सो म्हणजे ते फक्त शाबासकी देतात, पण त्याच्या पुढे ते मला सांगत असतात की त्याच्यामध्ये अजून काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे. तुझे फ्रेंड्स तुला टीव्हीवर पाहून काय म्हणतात? नाही तसं फ्रेंड्स पेक्षा त्यांचे आई बाबा म्हणजे जास्त बोलतात मला. पण फ्रेंड्स एवढं काही बोलत नाही. म्हणजे फक्त बोलतात, अरे तू दिसलेला टीव्हीवर एवढं जास्त नाही. पण त्याचा तुझा चॅलेंजिंग रोल कुठला होता? आता म्हणजे प्रत्येक रोल हा चॅलेंजिंगच असतो. पण तरी त्याच्या ओव्हरऑल चॅलेंजिंग म्हणायचं गेलं तर माझी एक चेंजिंग रूम नावाची शॉर्ट फिल्म आहे रुचिर दादाची, रुचिर कुलकर्णी सरांची. म्हणजे ती अजून रिलीज व्हायची आहे. पण त्यामध्ये कसं एक म्हणजे माझा कॅरेक्टर असं होतं म्हणजे लीड कॅरेक्टर की म्हणजे असं मी चबी, आता मी कसं म्हणजे तसं चबी पर्सन मध्ये दाखवलेलं त्याच्यात. आणि ते बॉडी शेमिंगच्या ह्याच्या हे होतं, बॉडी शेमिंगच्या टॉपिक वरती होतं. तर मी त्या म्हणजे रिलेट करू शकत होतो त्या रोलला. पण त्याच्यामध्ये मला एक सीन म्हणजे ते चॅलेंजिंग आला, कारण की त्याच ह्याच्यामध्ये मला जे असं शर्ट काढून उभं राहायचं होतं. सो मला जरा तर सगळ्यात जास्त चॅलेंजिंग रोल होता. आणि सगळ्या कॅमेऱ्यासमोर आता तर सगळ्यांना दिसणारे हे मी माझ्या डोक्यात ठेवून मला ते सगळ्यात चॅलेंजिंग रोल म्हणजे मी तिकडे शर्ट काढून तिकडे उभा होतो सगळ्यांजवळ. तर मला ते खूपच म्हणजे लाज वाटत होती. आणि तो म्हणजे तेव्हा सगळ्यात जास्त चॅलेंजिंग रोल होता माझ्यासाठी. स्क्रिप्ट पाठ करण्यासाठी काही खास पद्धत आहे का? नाही तसं म्हणजे काय, मी लहानपणापासूनच खूपदा स्क्रिप्ट वाचल्यात. आणि त्याच्यामुळे मग कसं झालं, ग्रास्पिंग पॉवर माझी वाढत गेली. म्हणजे आतापर्यंत मी खूप साऱ्या नाटकांमध्ये काम केलेले आणि त्या नाटकांचे स्क्रिप्ट सुद्धा मी पाठ केलेले आहेत. आणि लहानपणापासून 7-8 वर्षापासून मी हे करत आलोय. तर त्याच्यामुळे कसं मला सवय आता आली की लगेच मला असे मोठे मोठे डायलॉग पाठ करू शकतोय मी, कारण की आता मला सवय झाली आहे. सगळे ट्रॉफीज तुझेच आहेत का? हो. यातली तुझी सगळ्यात फेवरेट ट्रॉफी कोणती आहे, किंवा ज्याच्यासाठी तू सगळ्यात जास्त मेहनत केली आहेस? आता तसं तर सगळ्याच ट्रॉफीज मला आवडतात. पण तरी त्याच्यामधले म्हणायला गेलं तर ही माझी राज्यनाट्याची ट्रॉफी, याच्यासाठी मी सगळ्यात जास्त मेहनत केलेली आहे. तुला कोणत्या प्रकारचे सिनेमे आणि नाटकं आवडतात? आता म्हणजे नाटकांचं ऍक्च्युली खरं सांगायला गेलं तर मला नाटकं बघत नाही जास्त. पण जरी म्हणलं तरी मला बायोपिक नाटकं आणि बायोपिक सिनेमे आवडतात. म्हणजे कोणाच्या तरी लाईफवरती बेस्ट सिनेमे आवडतात मला. मोठं झाल्यावर काय बनायचंय? अजून म्हणजे खूप जण मला विचारतात की तू ऍक्टरच बनणार असशील, तर खरं मी सांगतो तसं नाहीये. म्हणजे मी ट्राय करेन ऍक्टर बनायचं नक्कीच. पण मी पहिले एक डिग्री घेईल, म्हणजे मी डिग्री सिलेक्ट करेल कोणती तरी. म्हणजे जर सपोज मी ऍक्टिंग मध्ये नाही टिकलो, म्हणजे खूप कॉम्पिटिशन असते, सो मी नाही टिकलो, तर मी वेगळं पण मला सेकंड ऑप्शन कोणतं तरी डिग्रीचं पाहिजे. सो मी पहिले एक डिग्री घेईल, त्याच्यानंतर मी ऍक्टिंग वरती एकदा ट्राय मारेल. अजून कोणत्या प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत? तसं मला ऐतिहासिक भूमिका करायला आवडेल. म्हणजे आता आपण पाहिलाय छावा मूवी आहे, हा सगळ्यांवरतीच त्याचा खूप इम्पॅक्ट पडलेला आहे. मला पण ते खूप आवडलं. तर मला एकतर छत्रपती संभाजी महाराज का छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाल भूमिका मला करायला आवडेल.
तुझे फ्रेंड्स जे तुझ्या वयाचे आहेत आणि त्यांना चाइल्ड ऍक्टर बनायचं आहे तर काही मेसेज? तुम्ही ऑडिशन देत असतील ते म्हणजे खूप बऱ्याच वेळा तुम्ही कधी सिलेक्ट नसतील होत तर लगेच तुम्ही हार नका मानू. म्हणजे तुम्ही ट्राय करत राहा. एक ना एक वेळेस तुम्ही असं होईल की तुम्ही सिलेक्ट व्हाल. म्हणजे माझ्या वेळेस सुद्धा मी खूप सारे ऑडिशन्स दिले आहेत आणि मी त्याच्यामध्ये पण खूपदा म्हणजे सिलेक्ट नाही झालोय. पण तरी हार नका मानू तुम्ही आणि निराश नका होऊ. थँक्यू श्रीजय, तू तुझा वेळ काढला आणि आमच्या चॅनलसाठी इंटरव्ह्यू दिलास. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर प्रोजेक्ट्स. थँक्यू. Please like, share and subscribe to our channel, The Diaries of Sanvi and Ishani.